नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरही हल्लाबोल केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील दरी वाढतीये का हा प्रश्न आहे. राज्यात ठाकरे सरकार स्थापन होऊन आता 1 वर्ष होत आलं. या काळात राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातलं मोदी सरकार अनेकदा आमने सामने आले. कोरोना संकटामुळे राज्यापुढे मोठं आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं राज्य सरकारला मदतीचा हात देण्यास आखडता घेतल्याचा आरोप केला जातोय. सप्टेंबर अखेर राज्याच्या हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल 38,000 कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलून दाखवलं. साधारणतः केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळाचे 1,065 कोटी रुपये ज्याची आवश्यकता आहे याची माहिती किंवा मागणी ही केलेली आहे. निसर्ग चक्रीवादळ येऊन किती महिने झाले आपण जाणता आहात. अद्याप पैसे आलेले नाहीत. ते 1,065 कोटी रुपये अद्यापही बाकी आहेत, पण राज्य सरकारने मात्र ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टी आली. त्याचेसुद्धा जवळपास 800 कोटी रुपये हे राज्याने केंद्राकडे त्याची मागणीपत्र हे पाठवलेले आहेत. अद्यापही त्यातून एकही पैसा आलेला नाही. आणि एकूणच जर का येणं किती हे जर विचारलं तर ते येणं जवळपास 38,000 कोटी रुपये, राज्याचे हक्काचे 38,000 कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणं बाकी आहे. त्याचीसुद्धा आम्ही मधल्या काळामध्ये स्मरणपत्र ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. याआधीही कृषी कायद्यांमध्ये झालेल्या सुधारणांवरून केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी सरकार आमने सामने आलं होतं. राज्य सरकारमधल्या प्रमुख मंत्र्यांनी महाराष्ट्रात कृषी कायद्यांच्या सुधारणा लागू होणार नसल्याचं म्हटलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमावली जाहीर करतानाही केंद्र आणि राज्य सरकारनं वेगवेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. हे सगळं चित्र पाहता केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार यांच्यातली दरी वाढत आहे का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकरजी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेजी, भाजप प्रवक्ते विनायक आंबेकरजी आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील कदमजी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. सुरुवात जी आहे विनायक आंबेकर यांच्यापासून आपण करूयात. विनायक आंबेकरजी, थेटपणे मुख्यमंत्र्यांनी टीका केलेली आहे केंद्रावरती. कुठेतरी दरी जी आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. काय नेमकं सुरू आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये? कारण केंद्र तर म्हणताय आम्ही सगळं दिलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणतायत आमच्यापर्यंत ते पोहोचलंच नाही आहे. विनायक आंबेकरजी, काय आहे सत्य? सत्य एवढंच आहे की जे आपलं अपयश आहे राज्यकारभार चालवण्यातलं, त्याला कुणाचा तरी बळी द्यायचा म्हणून केंद्राचं नाव घेण्याची सवय लागलेली आहे या महाआघाडी सरकारला. बेसिकली ज्या राज्याचं बजेट 4 लाख कोटीचं आहे ते 22,000 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याचा बाऊ करतायत. आणि ते पैसे मिळालेले असताना सुद्धा वारंवार असं सांगतायत ते पैसे कसे मिळणार हे जीएसटी काउन्सिलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी अतिशय व्यवस्थितरित्या समजून सांगितलं होतं. सर्व राज्यांपैकी 21 राज्यांनी त्यांनी दिलेल्या एका योजनेचा स्वीकार केला. महाराष्ट्र सरकारची अडचण अशी आहे की एकीकडे जनतेचं हित बघावं का त्यांचे जे ज्यांच्यामुळे ते सत्तेवर आले त्यांना सुखी ठेवावं, त्यांना खुश करावं, अशा अडचणीत ते सापडलेले आहेत. त्यामुळे आपले जे कोणी आका आहेत, त्यांचे जे कोणी गॉडफादर्स आहेत किंवा गॉड मदर्स आहेत, त्यांना खुश ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी केंद्रावरती टीका करण्याचा एकमेव मार्ग अवलंबलेला आहे. बाकी त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही अर्थ निघू शकत नाही. अतुल लोंढेजी आहेत आपल्याकडे, काँग्रेस प्रवक्ते यावेळेला. अतुलजी, विनायक आंबेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. दुसरीकडे
सरकारचं अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्री यावेळेला टीका करताना दिसत आहे आणि जे कोण आका असतील, मग पक्षप्रमुख असतील कुठल्याही पक्षाचे, त्यांना खुश करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंना केंद्रावरती टीका करावी लागते. थेटपणे दिसतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नाव घेतात विनायक आंबेकरजी. अतुल लोंढेजी बोला. ती फ्री लस मिळाली ना, फ्री वॅक्सिन जी मिळाली कालची, हा, त्या वॅक्सिनचा असर जो आहे ना तो सगळीकडे दिसतोय आज. बरं. सगळेच भाजपचे सगळेच नेते जे आहे त्या लसीच्या जी रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन सगळीकडे दिसते. त्याच एक आंबेडकर साहेब आमचे चांगले मित्र आहेत, त्याच एक ते प्रमाण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीएसटी काउन्सिल जी निर्माण झाली, जीएसटी ऍक्ट जो आला तो 50% जास्त स्टेट्सने तो पास करून दिला आणि तो पास केल्यानंतर लोकसभेत पास होत असताना लोकसभेमध्ये त्या भाजप सरकारने, ज्यांचं सरकार आहे त्यांनी असं वचन दिलं होतं की आम्ही कम्पन्सेशन देऊ आणि जी गॅप येईल ती गॅप पण देऊ. 14% दिलं होतं. तसं राज्य सरकारांनी महानगरपालिका, नगरपालिका यांना 8% जे आहे ते दरवर्षीचं वाढवून जे तुमचं जे कलेक्शन असेल त्या दिवसाचं ते गृहीत पकडून ती बेस अमाऊंट पकडून ते वचन पूर्ण करत नाहीये. उलट काय सांगतात आहे की तुम्ही कर्ज काढा. उलट सांगतात आहे की तुम्ही कर्ज काढा. अशा पद्धतीचं वर्णन जे करतात आहे केंद्र सरकार, त्यातनं दोन गोष्टी दिसून येतात. आर्थिक दृष्ट्या देश डबघाईला आलेला आहे हे जी आहे ही मान्यता आहे. म्हणजे -23% तर आपली गेलीच आहे अर्थव्यवस्था जीएसटी आणि नोटबंदी नंतरची, आणि कोरोनाने त्याच्यात फायनल लेवल जो आहे कॉफीमध्ये तो मारलेला आहे हे स्पष्टपणे आहे. दुसरी गोष्ट, 38,000 कोटी जे आलेले नाहीये ते मुख्यमंत्री सांगतात आहे. हे कोणी काय एखाद्या पक्षाचा नेता नाही सांगत आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत आहेत. इट इज ऑन रेकॉर्ड की 38,000 कोटी आलेले नाही. आणि राज्य सरकारांनी का कर्ज काढायचं? राज्य सरकारचा मेन टॅक्स कलेक्शन जे होतं केंद्र राज्य संबंधांमध्ये, जे आर्थिक संबंध आहेत त्या आर्थिक संबंधांमधले मेजर अधिकार, 90% अधिकार हे केंद्राकडे सुपूर्द केल्यानंतर तुमच्याकडे एक्साईज असतं, स्टॅम्प ड्युटी असतं. आज रिअल इस्टेटची काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक्साईज ड्युटी जी आहे ती किती मर्यादित आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार हे फक्त महाराष्ट्र, जिथे भाजपचं सरकार नाही आहे, गैर भाजप सरकार आहे, तिथे यांची विचारसरणी वेगळी आहे. असं असताना सुद्धा 10,000 कोटी जे आहे ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने स्ट्रेच होऊन दिलेले आहे, पण केंद्र सरकार देणार नाही. आता यांना जर बिहारचं जर म्हटलं ना तर हे बोलू शकणार नाही. सुशील कुमार मोदी हे बीजेपीचे तिथे उपमुख्यमंत्री होते आतापर्यंत, म्हणजे 10 तारखेपर्यंत असतील ते. त्यांनी सांगितलं की हे केंद्र सरकारची ही भूमिका योग्य नाही आहे. आणि तिथे जो पूर आलेला आहे त्या पुरानंतर यांनी काय बिहारच्या लोकांना मदत केलेली आहे हे सुद्धा देशासमोर आहे. त्यामुळे थैथयाट जो आहे तो थैथयाट यासाठी आहे की एवढं सगळं करूनही सरकारी पडत नाही आणि सरकार यशस्वीपणे काम पण करतं. 20,000 कोटीच्या जवळपास जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी दिलेली आहे, 28 लाख शेतकऱ्यांची. आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्याच्यामध्ये कुठे लाईन नाही, कुठे ऑनलाईन नाही, नवरा बायकोचे फोटो नाही, काही नाही. फक्त आधार कार्ड तुम्ही प्रमाणित करा आणि तुम्हाला तुमची कर्जमाफी जी आहे ती सरळ बँकेत होऊन जाईल. त्यामुळे कसं झालेलं आहे, जलबिन मछली जी आहे ना, जे तडफड जी आहे ती तडफड समोर आलेली आहे आणि स्वतः येऊन बोलत नाही, दुसऱ्याला समोर करतात. बरोबर आहे. विनायक आंबेकरजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. विनायक आंबेकरजी खरं तर लस दिली आणि त्याची रिॲक्शन असं अतुल लोंढेजी मगाशी म्हणाले. आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र जो आहे देश डबघाईला आलेला आहे हे लपवण्याचा प्रयत्न करते का विनायकजी? अतुल लोंढे हे ते म्हणतात त्याप्रमाणे माझे चांगले मित्र आहेतच, परंतु त्यांना त्यांची भूमिका ही निभवावी लागते. त्यामुळे कोण डबघाईला आलंय आणि कोण चांगल्या परिस्थितीत आहे हे जनतेला चांगलं माहिती आहे. अतुल लोंढे हे जरी किती अर्थतज्ञ असले तरी जनता काही त्यांच्या मतावरती विश्वास ठेवणार नाही. मी फक्त लक्ष एवढ्याच गोष्टीकडे वेधू इच्छितो की त्यांनी जाहीर केलेलं जे बजेट आहे 2021चं, त्याच्यामध्ये असं लिहिलंय त्यांनी की स्वतःचे जे ओन स्टेट टॅक्सेस आहेत ते 65% आणि त्याच्यामध्ये जो एसजीएसटी आहे, स्टेट जीएसटी जो आहे तो 1,07,000 कोटी रुपयाचा आहे, जो स्टेट गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो आहे. आणि हे फक्त विषय कुठला करतात, कॉम्पेन्सेशनचा. जनतेची दिशाभूल कशावरून करतात तर कॉम्पेन्सेशनवरून. कॉम्पेन्सेशन काय आहे तर जीएसटी लागू केल्यानंतर पूर्वी मिळणारा टॅक्स आणि आता मिळणारा टॅक्स याच्यामधली जी गॅप आहे
ते कॉम्पेन्सेशन आहे बर. जे 19-20 आर्थिक वर्षापर्यंत पूर्णपणे पे केलेलं आहे आणि या वर्षी जसा स्टेटमध्ये लॉस होतोय जीएसटी रेव्हेन्यू मध्ये तसा सेंटरचा होतोय. कॉम्पेन्सेशन पे करण्यासाठी जो सेस आहे तो सुद्धा कमी येतोय. असं असताना सेंटरला फक्त जबाबदार धरून तुम्ही काही करा पण पैसे द्या. अहो सेंटरने गरीब कल्याण योजनेसाठी 1,91,000 कोटी रुपये दिलेत. परत पुन्हा त्याचं पूर्ण फ्री वाटप धान्य वाटप जे केलं ते नोव्हेंबर पर्यंत वाढवलं. त्यासाठी पुढे 91,000 कोटी रुपयाची खर्च केलेला आहे आणि हे सगळं धान्य स्टेट गव्हर्नमेंटच्या मार्फत वाटलं गेलेलं आहे. त्यांना माहिती आहे की केंद्राने किती खर्च केलेला आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र काय करत नाही तेवढंच फक्त राज्यातल्या जनतेला सांगायचं. आणि केंद्राने पाठवलेला हर्षवर्धननी परवाच डिक्लेअर केल्या ऑक्टोबरमध्ये की 3,000 कोटी रुपयाचा जो मेडिकल निधी पाठवला होता त्याच्यात फक्त 2 राज्य आहेत चंदीगड आणि महाराष्ट्र ज्यांनी तो पाठवलेला निधी फक्त 42% वापरलाय. बाकी राज्यांनी 100% वापरलेला आहे. त्यामुळे जो निधी आलाय तो वापरायची कुवत नाही पण जे आलं नाही त्याची उगाळणी करत बसायचं असा यांचा कारभार आहे. एवढंच मी नम्रपणे सांगू इच्छितो. बरं, नक्कीच कारभारावरती आपण बोलणार आहोत. अतुल लोंढेजींना देखील आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. अतुलजी, मी आपल्याकडे येणारच आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम देखील आपल्याबरोबर या चर्चेत आहेत. सुनील कदमजी, राज्य सरकार आपली बाजू मांडताना दिसतंय, केंद्र सरकार आपली बाजू मांडताना दिसतंय. वस्तुस्थिती काय आहे? जनतेने फक्त मदतीची अपेक्षा करत राहायची, मग ती अपेक्षा राज्य सरकारकडून करायची की केंद्र सरकारकडून करायची? कारण दोघेही एकमेकांवरती कुरघोडी करताना पाहायला मिळतात. सुनीलजी. हो, दोघेही एकमेकावर कुरघोडी करताना आपण बघतो. पण एक थोडंसं वास्तव आपण बघूया. भाजपचे जे प्रवक्ते ते सुरुवातच त्यांनी खोटं बोलत केली. ते काय म्हणाले की महाराष्ट्र सरकार स्वतःवर आलेलं जे काही त्यांचे दोष असतील ते केंद्रावर फोडायचा, म्हणजे ते खापर केंद्रावर फोडण्याचा प्रयत्न करतात. मला आंबेडकरांना एकच विचारायचं आहे, आंबेडकरजी, संपूर्ण देशात जेवढे आपले राज्य आहेत, कोणत्या राज्याला सगळं जीएसटी मिळालंय? कोणतं राज्य जीएसटीवर खुश आहे? कोणतं राज्य समाधानी आहे की केंद्रातून आम्हाला पैसे मिळाले आणि त्याला फक्त अपवाद महाराष्ट्र सरकार आहे? हे सांगू शकाल मला? अगदी मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, बिहारचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले ते. एक सत्य हे आहे की एकही राज्य तुमच्यावर खुश नाही. जीएसटी हे फेल्युअर आहे हे सगळी राज्य म्हणतात, कारण एकाही राज्याला त्यांचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. बर, हे जे सत्य आहे, हे वास्तव आहे, त्याच्याकडे हे दुर्लक्ष करतात आणि रेटून खोटं बोलतात. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, $5 ट्रिलियन कडे चालले होते. कुठे आता ते? आणि मग तुम्हाला आता प्रश्न कोणता आला की नाही आता कोरोनाचा प्रॉब्लेम आहे. अरे कोरोनाचा प्रॉब्लेम सुरू होण्याआधी फेब्रुवारी मार्च मध्ये काय होतं कंडिशन माहिती आहे का? अर्थव्यवस्था कुठे चालली आहे, काय चाललंय? अजून आपण त्या नोटबंदीतनं बाहेर उठलो नाही. अजून आपण नोटबंदीच्या जो काही एक धक्का बसलाय त्या धक्क्यातनं बाहेर सावरलो नाही आणि ते सावरणार नाही. यांची कुवतही नाही ती सावरण्याची. आणि हे सगळं केंद्राची अवस्था असताना तुम्ही एकदम राज्य सरकारवर सगळं टाकून द्यायचं. माझं म्हणणं आहे राज्य सरकारवर टाकू नका. त्यांचं जे काही कॉम्पेन्सेशन आहे वगैरे सगळं द्या, नाही तर पूर्वीसारखं टॅक्स जे काही टॅक्स प्रणाली होती तशी सुरू करा आणि मग तुम्ही राज्यावर जे दोष द्यायला तुम्ही मोकळे होऊ शकता. पण तसं करत नाही तुम्ही. ते करणं तुम्हाला शक्य नाही. तुम्हाला फक्त खोटं बोलणं आणि मोठमोठ्या गोष्टी सांगणं. बर, म्हणजे हिंदीमध्ये म्हणणं लंबे चौडे सगळं सोडणं, ह्या प्रकारापलीकडे आपल्याला काही येत. बरं सुनीलजी, म्हणजे तुम्ही म्हणताय की एका बाजूला त्यांची कुवत नाहीये आणि दुसरीकडे जीएसटीचा फायदा नेमका कुणाकुणाला मिळाला, कोणत्या राज्यांना मिळाला, हा सवाल आपण उपस्थित केलेला आणि सगळं राज्य सरकारच्या खांद्यावरती ही जबाबदारी ढकलून देण्यात आलेली असं आपण म्हणतोय. नक्की सुनीलजी, मी आपल्याकडे येतो पुन्हा एकदा. राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर देखील आपल्यासोबत आहेत. अजित अभ्यंकरजी, राज्यातल्या आणि केंद्रातल्या राजकारणाकडे थोडं मागे जाऊन पाहावंसं वाटतं. एका वेळचे मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप
जेव्हापासून एकमेकांपासून वेगवेगळे झालेले आहेत तेव्हापासून सुरू झालेलं राजकारण आणि त्याचीच किनार ही राज्यातल्या जनतेला आज भोगावी लागते का? त्याचेच परिणाम आज राज्यातल्या जनतेला भोगावे लागतात का? कारण महाविकास आघाडीचं सरकार पडेल असं भाजप सातत्यानं म्हणत असली तरी देखील थेटपणे रोख जो असतो तो मात्र नेहमी उद्धव ठाकरेंवरती असतो आणि उद्धव ठाकरे देखील दरवेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारवरती टीका करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे ही दरी कुठेतरी जी आहे जी त्या काळात निर्माण झालेली आहे तीच वाढत चालली आहे की काय? अजितजी, हे पहा, असं आहे की आपण कॉज काय आणि इफेक्ट काय, कारण काय आणि परिणाम काय याच्याकडे नीट पाहिलं पाहिजे. मुद्दा असा आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी फूट झाली ती त्याचं कारण काय, शिवसेनेच्या कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि भाजपला होऊन द्यायचं नव्हतं एवढा मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर. शिवसेनाने कितीही जरी हिंदुत्वाचा जरी चेहरा घ्यायचा प्रयत्न केलेला असला मधल्या काळामध्ये त्यांच्या काही विशिष्ट धोरणामुळे, त्याच्याबद्दल मी आता भाष्य करत नाही, तरी तो मूलतः हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण देशातलं धोरण हे प्रादेशिक पक्ष आणि राज्य यांना खच्ची करायचं आहे. म्हणजे प्रादेशिक पक्ष खच्ची उद्यात न उद्यात तो मुद्दा नाहीये. राज्यांचे जे अधिकार आहेत ते राज्यांचे अधिकार क्रश करून ते दाबून त्याचं अतिरिक्त केंद्रीकरण करायचं हे त्यांचं धोरण आहे. आणि या कारणामुळे याचा जेव्हा फटका, याचं जेव्हा चित्र हे शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला देशामध्ये सगळीकडेच असं चाललेलं हे जेव्हा दिसायला लागलं, आता योगी आदित्यनाथ काय बोलणार नाहीत, बरोबर आहे, कारण त्यांना यातलं काही समजत नाही. त्यांचा अजेंडा एकच आहे, तिथं जातीय ध्रुवीकरण करायचं, धार्मिक ध्रुवीकरण करायचं, हा संपूर्ण उत्तरेसाठी त्यांना दिलेला अजेंडा आहे. ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. आता हे जातीय धार्मिक ध्रुवीकरणासाठी जे काही राज्य सरकार स्थापन झालेली आहेत ती काय राज्यांची प्रतिनिधी नाही. जरी ते निवडून आलेले असले तरी सुद्धा ते खरंच तिथल्या इंटरेस्टचं प्रतिनिधित्व करत नाही. परंतु जे लोक एका काही वेगळ्या कार्यक्रमाला वेगळ्या आश्वासनं देऊन आलेली आहेत जनतेला, त्यांच्या लक्षात येते की मोदी सरकार हे अधिकारांचं केंद्रीकरण करते बियॉन्ड लिमिट्स, आणि म्हणून शिवसेनेला वेगळं व्हायला लागले. आणि म्हणून जो आपल्याला जो काय हा तणाव दिसतोय हा शिवसेना वेगळी झाली म्हणून दिसत नाहीये. हा मोदी सरकार, भाजप सरकार आणि अंतिमता संघ परिवार यांची जी राजकीय अधिकाराचं केंद्रीकरण करायचं, राजकीय आणि आर्थिक अधिकाराचं, ही जी त्यांची सगळी धोरणात्मक नीती आहे त्याचा जो परिणाम आहे. आणि कोणी जरी राज्यात आले, उद्या भाजपच्या राज्यातून सुद्धा हे सुरू होईल. थोडे दिवस थांबा, हे तुम्हाला भाजपच्या राज्यातून सुद्धा सुरू झालेलं बरोबर. आता हा मुद्दा सांगितल्यानंतर मला एका प्रमुख ज्याच्यावरती आता आर्थिक चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये आपण असं ते म्हणजे भाजपचे विनायक आंबेडकर म्हणाले की हे काँग्रेसचे आहेत ते असं म्हणणारच. आता कोणीतरी त्यांना पण असं म्हणू शकतो तुम्ही भाजपच आहेत म्हणून तुम्ही तसं म्हणणारच. आपण असं करूया, या देशामध्ये एक कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग नावाची एक संस्था आहे, ज्या कॅगच्या रिपोर्टच्या काही कथित आरोपांमुळे काँग्रेसने भ्रष्टाचार केला वगैरे ते नंतर चुकीचे असं दिसून आलं. परंतु त्या आधारावरती भाजपाने सुद्धा खूप मोठी इमारत उभी केली होती. त्याच कॅगचा रिपोर्ट घेऊन मी आता बोलतो. त्यामुळे कॅग आता फालतू आहे हे म्हणायला आता त्यांना स्कोप नाही. ते म्हणू शकतील काही दिवसांनी, परंतु आता तरी म्हणू शकत नाहीत तसं. म्हणून झालेलं आहे. पण आता म्हणून झालं म्हणतीलच, ते ऑब्विस आहे, त्यांच्या कामाचं जे नसतं ते फालतू असतं. तेव्हा आता कॅग ही जी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे त्यांनी 2020 चा जो रिपोर्ट 4 दिला, त्या रिपोर्ट 4 मध्ये या सरकारबद्दल काय म्हणलेलं आहे, म्हणजे या सरकारच्या आर्थिक वित्तीय व्यवहाराबद्दल ते ऐकण्यासारखं आहे. त्याच्यातला मी पहिला फक्त एक सेस आपल्या जीएसटीशी कनेक्टेड फक्त भाग जो आहे तो तेवढा पहिला सांगतो. लक्षात घ्या, आपण ज्या कॉम्पेन्सेशन सेस बद्दल बोलतो आहोत, म्हणजे काय, जीएसटी मध्ये जर शॉर्टफॉल आला म्हणजे तो येईलच असं अपेक्षित होतं, आणि तो जेव्हा येईल तेव्हा राज्यांना कॉम्पेन्सेट करता यावं यासाठी एक जीएसटी कॉम्पेन्सेशन सेस नावाचा एक सेस म्हणजे एक स्पेशल टॅक्स हा त्याच्यासाठी निर्माण केला गेला. आणि तो आपण जेव्हा जीएसटी देतो त्याच वेळेला तो सगळ्यांकडून वसूल केला जातो. आणि सेस याचा अर्थ काय होतो? सेस याचा अर्थ असा टॅक्स की जो राज्यांमध्ये वाटला जात नाही, तो विशिष्ट पर्पज साठीच वापरायचा असतो. जो म्हणजे डिव्हिजिबल पूल ऑफ फंड्स म्हणतात त्याच्यामध्ये तो नसतो. पण हा जो आहे हा याचा स्पेशल पर्पज काय की जीएसटी मध्ये जो शॉर्टफॉल येईल तो कॉम्पेन्सेट करायचा. सो इट इज कमिटेड फॉर दॅट, आणि तो त्याच्यासाठीच वापरला गेला पाहिजे अशी त्याची कमिटमेंट आहे सरकारची. ती जबाबदारी आहे, कायदेशीर लायबिलिटी आहे सरकारची. असं असताना 2018-19 मध्ये
सरकारने, माननीय मोदी यांच्या सरकारने, अमित शहा आणि मोदी यांच्या सरकारने 95,028 कोटी रुपयाचा कॉम्पेन्सेशन सेस गोळा केला हां आणि त्याच्यापैकी 40,806 कोटी रुपयाचा निधी त्यांनी ट्रान्सफर केला नाही. कॉम्पेन्सेशन फंडला त्यांनी ट्रान्सफर केला नाही, की जी त्यांची लीगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हे मी म्हणत नाहीये, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी मारलेला हा रिमार्क आहे. आता हे पैसे कुठे राहिले, म्हणजे हे पैसे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ म्हणजे सरकारच्या खात्यामध्ये राहिले. बरोबर. म्हणजे त्यांनी स्वतःचा रेव्हेन्यू हा वाढवून दाखवला 40,000 कोटी रुपयांनी, आणि इकडे राज्यांना त्यांचे पैसे उशिरा दिले. आणि आता सांगतायत की आता ते जे आणखी पुढची कारण, म्हणजे त्यांचा जो व्यवहार आहे हा व्यवहार राज्यांची कोंडी करायची, स्वतःच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडायच्या नाहीत असा आहे. आणि याच्या पुढे फक्त एकच मुद्दा सांगून मी थांबतो की 2018-19 मध्ये, आता हे झालं जीएसटी कॉम्पेन्सेशन फंड बद्दल. बरोबर. इतर जे सेस गोळा केले जातात त्या सेस पैकी मी तुम्हाला फक्त सांगतो 35 प्रकारचे वेगवेगळे सेस गोळा केले जातात. 35 प्रकारचे. त्याच्यामधला एक फक्त उदाहरण सांगतो की ऑइल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड हे एक बोर्ड आहे की ज्याला आपण जेव्हा पेट्रोल डिझेल घेतो तेव्हा आपण एक कर देतो, त्याला सेस देतो, अनेक कर देतो, त्यातला एक सेस असतो. आणि तो जो सेस असतो तो ऑइल इंडस्ट्री डेव्हलपमेंट साठीचा बोर्ड असतो, तो कर असतो. 1,24,000 कोटी रुपये अशा प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये जे कलेक्ट झाले, म्हणजे यांच्या काळातली त्यातली 6 वर्ष आहेत आणि त्याच्या आधीची जी 4 वर्ष होती ती अर्थातच ती काँग्रेसची जबाबदारी अर्थातच. पण यांना काँग्रेसचं सगळं दुरुस्त करायला निघाले, तर 6 वर्षात ते दुरुस्त करू शकले नाही. तेव्हा त्यांनी 1,24,000 कोटी रुपये ऑइल डेव्हलपमेंट बोर्डाला, म्हणजे ऑइल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्डाला ट्रान्सफर केले नाही. आणि स्पेसिफिकली सांगायचं तर 18-19 मध्ये 2,74,000 कोटी रुपये 35 प्रकारच्या सेसेस मधून जे गोळा केले त्यातले फक्त 1,64,000 कोटी रुपये त्या ज्या कारणासाठी तो सेस निर्माण करणे आहे त्याला ट्रान्सफर केले. म्हणजे जवळजवळ 1,10,000 कोटी रुपये. नक्कीच विनायक आंबेकरजी, अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. तुम्ही म्हणाल मला संधी हवी आहे, संधी आम्ही देतोय, उत्तरं अनेक द्यायची आहेत आणि त्यानंतर अतुल लोंढेजींना देखील अनेक प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारायचे. सुरुवात आपण तिथून करूयात की केंद्राकडे असलेला कॉम्पन्सेशन सेस जो आहे तो गोळा करण्यात आला, मग तो किती राज्यांपर्यंत पोहोचला? जीएसटीचं फेल्युअरच्या बाबतीमध्ये सुनील कदमजी यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की आतापर्यंत किती राज्यांपर्यंत तो परतावा आलेला आहे आणि जीएसटीच्या निधी संदर्भात ज्यावेळेला राज्य सरकार विचारते त्यावेळेला केंद्र सरकार उत्तर का देताना दिसून येत नाही. विनायक आंबेकरजी, एक तर आपण लक्षात घ्या की जीएसटीचा कारभार जो आहे तो जीएसटी काउन्सिल चालवतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री हा त्याचा सभासद असतो. त्यामुळे जीएसटीचा कुठलाही व्यवहार सेंट्रल गव्हर्नमेंट हे स्वतंत्ररित्या चालवत नाही. त्यामुळे हे जे काही मुद्दे मांडतायत ते सगळे मुद्दे मला गैरलागू वाटतात याच्यासाठी की जीएसटी काउन्सिलमध्ये वेगवेगळ्या वेळेला ओपन चर्चा होते, त्याच्यामध्ये वादविवाद सुद्धा होतात. आपण पाहिलं की यावेळची जीएसटी काउन्सिल मीटिंग 2 वेळेला ऍडजर्न केली गेली कारण सगळ्यांचं एकमत झालं नाही. त्यामुळे जीएसटी मध्ये कुठलाही गैरव्यवहार आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये काही लपवलं जातंय, तो कारभार एकांगीरित्या चालतोय किंवा जीएसटीचा जो भार आहे नुसता राज्यावरती नव्हे तर सर्वसामान्यांच्या खिशातून हा पैसा जातो. त्यामुळे तिथं जर वाद होत असतील तर नुकसान हे सर्वसामान्यांचं होतंय. विनायकजी, जेव्हा शासनामध्ये होती तेव्हा जीएसटी कायदा आलेला आहे, त्यामुळे त्यांचाही सहभाग तो कायदा आणण्यामध्ये आहे. आता त्यांनी स्वतःचं अपयश लपवण्यासाठी त्याच्यावरती आरोप करणं आणि सगळ्यात मोठा हास्यास्पद आरोप जर कुठला असेल तर जीएसटी हे फेल्युअर आहे. म्हणजे कदम यांच्याविषयी मला माहिती नाही, त्यामुळे मी त्यांच्याविषयी फार काही बोलत नाही व्यक्तिगतरित्या, परंतु ते कॉम्पेन्सेशन आणि टॅक्स याच्यामध्ये गोंधळ करतायत असं स्पष्ट दिसतंय. मी त्यांना नम्रतापूर्वक असं सांगू इच्छितो की एसजीएसटी स्टेट जीएसटी जो आहे तो सरकारच्या, राज्य सरकारच्या खात्यात डायरेक्टली जमा होतो आणि तो केंद्र त्यांना देत नाही.
बरं बरं अजितजी दुसरा अजितजी मुद्दा आपण डोक्याला हात परतावा. लावताय. हा मुळात शब्द कारण जो काय आहे, याचं? तो अजितजींकडून इंग्लिशमध्ये आपण जाणून refund घेऊयात. असा होतो. अर्थतज्ञ देखील हा आहेत ते. परतावा रिफंड नाही. विनायकजी हे विनायकजी compensation आहे. अजितजी हे अक्षरशः त्यांना डोक्याला हात दिलेलं लावतायत आणि compensation अतुलजी हे देखील हसतायत तुम्ही दिलेल्या 18, उत्तरावरती. 19-20 हा. या वर्षाचं पूर्ण दिलं गेलेलं आहे. अजितजी बोला. 20-21 या अजितजी बोला आपण. कॉम्पेन्सेशन देण्यासाठी एकदम त्यांचे पैसे जमा झाल्यानंतर देण्याची योजना आहे. त्यातही आता राज्यांना त्यांची आर्थिक स्थिती नीट चालवता यावी यासाठी 2 पर्याय दिले गेले होते. हे सर्व पर्याय ओपनली दिले गेले होते. विनायकजी, मी त्याच्यामध्ये आपल्याकडे येतो, त्यांनी आपल्याला कर्ज बोलण्याची संधी काढावं. देईल. एक कर्ज अजितजींकडे असं आपण होतं जाऊयात. की जे अजितजींना मान्य कर्ज नाहीये. हे राज्यांनी फक्त हॅलो विनायकजी आपल्याकडे येतो. अजितजी बोला. हॅलो, हे बघा असं आहे, मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारला हा आणि स्पेसिफिक प्रश्न असा आहे की कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलच्या अहवालामध्ये सगळं वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे. मी काय माझी खाजगी माहिती सांगितली नाही. हे पब्लिकली आणि पार्लमेंट समोर आलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे की कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतात की जीएसटी कॉम्पेन्सेशन सेस म्हणून जे पैसे सरकारने गोळा केले ते पैसे जीएसटी कॉम्पेन्सेशन फंडला त्यांनी त्यातले 40,000 कोटी रुपये क्रेडिट केले नाही. याच्यामध्ये केंद्र सरकारची जी कंडक्ट दिसून आली त्याच्याबद्दल त्यांचं उत्तर काय आहे? एक. आणि इतर 35 प्रकारचे जे सेसेस आहेत ते सेस जे ते गोळा करतात त्या सेसपैकी जवळजवळ 1,10,000 कोटी रुपयाची रक्कम ही मागच्या वर्षी म्हणजे 18-19 मध्ये ही त्यांनी त्याच्या अकाउंटला टाकली नाही. म्हणजे याचा एकासाठी दुसऱ्या कारणासाठी वापरता येईल असा आहे की तुम्ही दुसरे तर जणू काही सरकारकडे रेव्हेन्यू गोळा झाला म्हणून तो दाखवताय आणि ज्या कारणासाठी तो गोळा केला ती कारण उघडीच पडलेली आहेत. त्याच्यामधलं एक जीएसटी आहे, जीएसटी कॉम्पेन्सेशन. याचं उत्तर काय आहे हा पहिला मुद्दा. त्याचं त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. कारण नाहीये त्यांच्याकडे उत्तर. मी समजू शकतो त्यांची अडचण. आणि दुसरा उत्तर आहे, मी देतोय. विनायकजी, मी आपल्याला उत्तर देण्याची संधी देईल. विनायकजी, मी येतोय आपल्याकडे. आणि दुसरा मुद्दा असा की जीएसटी काउन्सिल मध्ये निर्णय घेतले जातात त्या धोरणात्मक निर्णय असतात त्याच्यासाठी असते ते. हे पैसे ट्रान्सफर करणे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे त्याचं जे संपूर्ण मॅनेजमेंट हे केंद्र सरकारकडे आहे. ती तुम्ही प्राथमिक माहिती घ्या ना. ते काय जीएसटी काउन्सिल हे पैसे काउन्सिल बसून काही चेक लिहित नाही तिथं. इट इज अबाउट मेकिंग डिसिजन, द पॉलिसी डिसिजन. अजितजी याचं उत्तर आपण घेऊयात. अतुल लोंढेजी, मगाशी आपण देखील हसत होतात आणि आपल्यालाही प्रश्न विचारायचे आहेत खरं तर. अतुलजी बोला. असं याच्यामध्ये अगदी स्पष्ट बाब ही आहे की यांनी अभ्यंकर साहेबांनी जे सांगितलं ते 1 वर्षाचं सांगितलेलं आहे. जीएसटी कॉम्पेन्सेशन सेसचे 3 वर्षाचे पैसे जे आहेत ते डायव्हर्ट केलेले नाही. आणि राज्य सरकारने जेव्हा जीएसटीचे कर लादण्याचे आणि महसूल उभा करण्याचे जे अधिकार आहे ते सगळे केंद्र सरकारला दिल्यामुळे राज्य सरकारांना अडचणीच्या काळामध्ये केंद्र सरकारने असं सांगणे की तुम्ही कर्ज काढा म्हणजे बुडत्याला पार खड्ड्यामध्ये घालण्याचं काम जे आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीचं अर्थशास्त्र हे केंद्र सरकार भाजपचं वापरत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यांनी सांगितलं की आम्ही एवढी मदत केली. 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 1,85,000 कोटी पर्यंत म्हणजे फक्त काही 1% जवळपास जे आहे, 8% जवळपास जे आहे तेवढीच डायरेक्ट मदत केलेली आहे. हे डिमांडचा प्रश्न निर्माण झाला आहे आपल्या देशामध्ये. जोपर्यंत डिमांड निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागेवर येणार नाही. पण यांनी सगळी कर्जाचा जो पॅकेज आहे तो कसा आत्मनिर्भरता कोणत्या निर्भरतावर गेला तो हे सगळ्या देशांनी या मागच्या 5-6 महिन्यामध्ये बघितलेला आहे. आता सेस काय आहे तर सेस हा नॉन डिव्हिजिबल पूल मधला असतो. म्हणजे जसं टॅक्सेस जे आहे ते फायनान्स कमिशन हे केंद्र आणि राज्यामध्ये त्यांच्या याच्याप्रमाणे रेशोप्रमाणे वाटून देत असतं. सेस हे केंद्राकडे असतं. पण त्याचा वापर कसा आहे तर त्याचा वापर आता अभ्यंकर साहेबांनी सांगितला तो प्रश्न मी विचारणारच होतो कॅगच्या रिपोर्टचा. पण अरुण जेटली साहेब तेव्हाच बोलले होते, स्वर्गीय अरुण जेटली होते तेव्हा त्यांनी सांगितलं की कॅगच्या सर्वच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या नसतात, त्या फक्त सुचवणाऱ्या गोष्टी असतात. हा भुंकणारा कुत्रा आहे, चावणारा नाही असं जे कॅग बद्दल ऑडिटर बद्दल बोललं जातं त्याचा उल्लेख त्यांनी 2015-16 मध्येच करून टाकला होता. कारण त्यांना माहित होतं की आपल्यावर हे सगळ्या गोष्टी येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमधला जो गॅप आहे, आता केंद्र राज्य संबंधाची आपण चर्चा केली, आपण आर्थिक याच्यावर चर्चा केली. आता भीमा कोरेगावचं पहा. भीमा कोरेगावला SIT लावण्याची चर्चा झाल्याबरोबर त्यांनी ते NIA कडे तो तपास देऊन टाकला आणि सेक्शन 9 जो आहे UAPA मधला त्याच्यामध्ये त्यांनी NIA ने तो जो तपास आहे तो उचलला. म्हणजे पुन्हा राज्य सरकारवर कुरघोडी केली. त्याच्यानंतर आता TRPचा जो घोटाळा आहे तो सगळ्या देशांनी पाहिलेला आहे.
त्याला युपी मधनं तिथे FIR टाकून तो सीबीआयकडे देण्याचा प्रयत्न केला. आज काय झालेलं आहे की महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे, कायदा सुव्यवस्था याची चांगली आजपर्यंत मेंटेन राहिली कोणाची सरकार असो. 1989 साली ब्लँकेट अधिकार दिले होते. दिल्ली पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1948 प्रमाणे त्यांच्याकडे सर्व अधिकार जे आपण तपासायचे दिले होते, ते आता काढून घेण्याचं कारण एवढंच आहे की कसंही करून काहीतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करायची, इकडे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे सातत्यानं नॉन बीजेपी सरकारच्या संदर्भामध्येच या गोष्टी करायच्या. म्हणजे काल एक उद्धवजी बोलले भाषणामध्ये की माता मरो आणि गाय उरो, हे जे आहे की गोव्याबद्दल बोलायचं नाही, महाराष्ट्राबद्दल बोलायचं. म्हणजे कसंही करून राज्यपालाच्या माध्यमातून राज्यावर कसा काय अंकुश ठेवता येईल किंवा राज्याच्या कारभारामध्ये कुरघोडी करता येईल, हा सुद्धा केंद्र राज्यामधला महत्वाचा प्रश्न आहे की काहीतरी कायदा सुव्यवस्था निर्माण करायचं. आज राणेंची पत्रकार परिषद असेल किंवा कंगना जे बोलून आली आहे, कारण कंगनाला पॉलिटिक्स एवढं कळतं आपण कसं समजायचं. सगळे ट्विट जे आहे ते बीजेपीच्या IT सेल येतात आणि ती तिच्या हँडलवरून येतात. त्यामुळे 356 लावता येईल का इथे, राष्ट्रपती राजवट लावता येईल का, हा जो प्रयत्न हा सुद्धा केंद्राच्या संबंधामधला अतिशय महत्वाचा विषय आहे. असं करू नये, असं करू नये, योग्य नाही. हे आपण 60 वर्षानंतर मध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. अतुलजी आपण उत्तर घेऊयात, कारण वेळ आपली जी ती कमी होत चाललेली आहे. विनायक आंबेकरजी, अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, सगळं काही आकसापोटी राज्यामध्ये होताना दिसतंय का? टेक्निकल बाजू जी आहे ती अजित अभ्यंकरजी यांनी देखील सांगितली आणि बऱ्याच गोष्टी अतुल लोंढेजी यांनी देखील मांडलेल्या आहेत. विनायकजी, उत्तर अपेक्षित आहे मला आपल्याकडे. आता मी दोन वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये उत्तर देतो. पहिला, कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार काही सूडबुद्धीने करतं असं जे काही त्यांचं विधान आहे ते अतिशय हास्यास्पद आहे. आणि कंगना राणावतचा भाजपशी काही संबंध नाही हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. कोणीतरी काहीतरी विरुद्ध बोललं यांच्या की तो भाजपचा झाला, अशा प्रकारची जी यांची मनोवृत्ती आहे ती वैफल्यातून आलेली आहे. त्यामुळे हे कुठलाही विषय कुठेही नेतात, कोरेगाव भीमापर्यंत पोहोचले, हरकत नाही, मला त्याच्यामध्ये जायचं नाही. विषय महत्वाचा एवढाच आहे जो अजित अभ्यंकरांनी जो सांगितलाय. आता मला व्यवस्थित बोलू द्या, मध्ये मध्ये बोलू नका. विनायकजी बोला. अजित अभ्यंकरांनी जो मुद्दा मांडलाय आणि त्याला लोंढे साहेब बोलताना त्यांनी एक वाक्य उच्चारलं की कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ही तांत्रिक चुका शोधणारी बॉडी आहे असं अटल आपल्या यांनी म्हटलं होतं. अरुण जेटलीजींनी ते आधीही म्हटलं होतं, 16 मध्ये नाही म्हटलं, त्याच्या आधीपासून म्हटलेलं आहे. आणि ते तांत्रिक चुका शोधणारच, बरोबर आहे, त्यांचं ते काम आहे. त्यामुळे या प्रकारचे जे कॉम्पेन्सेशन होते त्याचं अकाउंटिंग कसं झालं, म्हणजे अजित अभ्यंकरांचं एक चांगलं आहे, ते पुणेरी असल्यामुळे ते सोडून बाकी कुणाला अक्कल नाही असा एक त्यांचा गोड गैरसमज कायमच असतो. योगी आदित्यनाथ ज्यांना जनतेने निवडून दिलं त्यांना काही अक्कल नाही हे यांनी पुण्यात बसून ठरवून टाकलं. तर त्यामुळे त्यांच्याविषयी काय आदरच आहे, मला फार मोठा आदर आहे. त्यामुळे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कंट्रोलर ऑफ अँड ऑडिटर जनरल ही तांत्रिक चुका शोधणारी बॉडी आहे आणि ते त्यांचं काम त्यांनी केलंय. त्याच्यानंतर जर गव्हर्नमेंटनी त्याच्या करेक्शन मेजर घेतल्या नाहीत किंवा ते पैसे दुसरीकडे कुठे वापरले तर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, कुठल्याही कॉम्पेन्सेशनचे पैसे दुसरीकडे वापरले गेले नाहीत. अकाउंटिंग मिस्टेक्स ज्या होत्या त्या मान्य करून त्याप्रमाणे करेक्शन केलं गेलंय. आणि जे लोंढे साहेब म्हणतात की 3 वर्षात कॉम्पेन्सेशनचे पैसे दिले नाहीत, अगदी 100% चुकीचं आहे. 19-20 पर्यंत सगळे कॉम्पेन्सेशनचे पैसे जे काही वसूल झालेले ते सगळे दिले गेलेले आहेत. आता ते मार्च 30च्या आधी न देता काही पैसे एप्रिल 3ला ट्रान्सफर झाले. ही अकाउंटिंग मधली जी काही असेल गोष्ट ती आपण स्वीकारली पाहिजे. सगळं अकाउंटिंग काही कुठलाही भाजपचा एक नेता करत नाही, एक गव्हर्नमेंटची मोठी मशिनरी असते आणि त्या मशिनरीमध्ये जशा पद्धतीने काम होतं ते पूर्वीपासून आपण पाहत आलोय त्या पद्धतीतल्या या चुका आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार किंवा काहीतरी मोठं गडबड आहे असं सांगण्याचा जो यांचा प्रयत्न आहे तो अतिशय चुकीचा आहे. दुसरं महत्वाचं असं की जीएसटी हे फेल्युअर आहे, हे विधान अतिशय हास्यास्पद आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इज ऑफ डुईंग बिझनेस या मानांकनामध्ये आपण जगाच्या कितव्या नंबरमध्ये होतो आणि मोदी सरकारने राज्यकारभार सांभाळल्यापासून आपण कितव्या मानांकनापर्यंत पोहोचलो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जगामध्ये काही भारताकडे बघण्याची जगातल्या उद्योजकांची जी काही दृष्टिकोन होता तो कसा बदलला, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल,
त्यानंतर वेगवेगळ्या कायद्यांमधल्या सुधारणा असतील, त्याच्यानंतर GST सारखा कायदा असेल की ज्याच्यामध्ये 33 वेगवेगळे कायदे हे एकत्र करून सुलभीकरण केलं गेलं. या सगळ्या गोष्टी या विशाल, आता मला बोलायचं फक्त काहीतरी एक नक्कीच, नक्कीच, कॉम्पेन्सेशन द्यायला उशीर झाला म्हणून आरडाओरडा करून GST फेल्युअर आहे. आणि म्हणताय कोण? तर आमचे मुख्यमंत्री, जे GST ऍक्ट आणताना त्या सरकारमध्ये बसले होते, त्यांचा मंत्री त्या सरकारचा भाग होता, तरी सुद्धा ते आता म्हणतात की GST फेल्युअर आहे. हे हास्यास्पद आहे. GST कुठल्याही प्रकारे फेल्युअर नाही. जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीजचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा GST आल्यापासून बदललेला आहे. त्यांना सिम्प्लिफिकेशन पाहिजे बिझनेसचं, त्यामुळे GST हे सक्सेस आहे 100%. बरं नक्की. सुनील कदमजी, मला एक सांगा, एका बाजूला राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार ही भूमिका जास्तीत जास्त का वाढायला लागलेली आहे? फक्त GST किंवा एवढ्यापुरती हा विषय मर्यादित न राहता आता पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या देखील आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यामुळे भाजपला हे महाविकास आघाडीचं सरकारच नको आहे का? आणि जे सुरुवातीला म्हटलं गेलेलं होतं की हे सरकार फार काळ टिकणार नाही, त्यासाठी सुरू असलेले हे सगळे प्रयत्न आहेत का? आणि जो मगाशी विषय निघाला की आकसापोटी केंद्र सरकार राज्य सरकारशी अशा प्रकारे वागतंय का? सुनील कदमजी. हो, इतर गोष्टीमध्ये ते वागतच आहे. म्हणजे एकही राज्य असं नाही जिथं भाजपचं राज्य नाही आणि तिथं म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं सलोख्याचे संबंध आहेत, असं एकही राज्य नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आंबेडकर म्हणाले की फेल्युअर नाहीये. मी त्यांना प्रश्न विचारला होता की एक राज्य सांगा, भारतातल्या एक राज्य तरी या GSTवर आणि या गोष्टींवर खुश आहे किंवा समाधानी आहे. खुश सोडून द्या, समाधानी आहे याचं एक उदाहरण द्या, मग आणि मग नंतर बोला. खोटं बोलल्याने काही सगळं काय होतं आंबेडकर, असं नाही. तिसरी गोष्ट, एकूणच फेडरलिझमची सगळ्यात वाट जर काही लावली असेल तर एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. करोनाचं एक फार मोठी आपत्ती आलेली असताना यांनी मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडलं. बरं, ते सरकार पाडलं तर पाडलं, कसं पाडलं हे सगळ्यांनी आपण पाहिलं. म्हणजे यांचा फेडरलिझमवर किती विश्वास आहे आणि प्रत्येक राज्याला कसं काम करू देतात त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशचं सरकार. आणि ते कधी पाडलं हे लक्षात घ्या. कोरोनाचं सुरुवात होत होती आणि त्यांनी ते थांबवून ठेवलं. का थांबवून ठेवलं? म्हणजे कोरोनाचा जो लॉकडाऊन होता किंवा कोरोनावर ऍक्शन घेण्याचं थांबवून ठेवलं. ते का थांबवून ठेवलं होतं? तर मध्य प्रदेशचं सरकार पाडण्याची ते वाट बघत होते. 15 मार्चला मोदीजींनी सांगितलं, आपल्या पंतप्रधानांनी, कोरोनाचा काहीही परिणाम भारतावर होणार नाही आणि 22 तारखेला त्यांनी लॉकडाऊन केलं. म्हणजे खोटं बोलणं आणि मग त्याच्यात नंतर आपण जे काही खोटं बोलतो त्याचं कॉम्पेन्सेशन करण्याचा प्रयत्न करताना या देशाची वाट कशी लागेल याचा प्रयत्न, म्हणजे इथल्या नागरिकांची वाट कशी लागेल हे पाहिलं. परंतु स्वतःची सत्ता त्या राज्यामध्ये, ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यामध्ये एन प्रकारे बॅकडोर एंट्री, मग 356चा प्रयत्न करायचा, लोकांना फोडायचं. कोरोनाच्या संकट काळामध्ये तरी राजकारण कुणालाही अपेक्षित नव्हतं, मात्र ते राजकारण आपल्याला होताना दिसून येत आहे, ही सत्यता आहे. शेवटच्या टप्प्यात अगदी काही मिनिट आपल्याकडे जे ते शिल्लक राहिलेले आहेत. शेवटचं फक्त सांगायचं आहे, यांची नाही एक पॉलिसी, मला या सरकारची, केंद्र सरकारची एक पॉलिसी सांगा की जी यशस्वी झाली आहे. प्रत्येक पॉलिसीच्या प्रत्येक वेळेला यांनी 10 दिवस मागितले, 20 दिवस मागितले, 22 दिवस मागितले. सुनीलजी, माफ करा, एकच मिनिट शिल्लक उरलेला आहे शेवटचा आणि मला सगळ्या मान्यवरांकडे जावं लागणार आहे यावेळेला. अतुलजी, मी आपल्याकडे येतो, आपल्यापासून सुरुवात करतो. ज्या प्रकारची दरी सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा भरडला जातोय. ही दरी कमी करण्यासाठी काय करायला हवं? अगदी थोडक्यात एका मिनिटात मला चारही मान्यवरांकडे जायचं. सर्वात महत्वाचं म्हणजे जे 19 कर जे आहेत ते सबस्टिट्यूट झाले GST मध्ये, त्याच्यामध्ये मागच्या 60 वर्षामध्ये जेवढे अमेंडमेंट झाले नाही त्याच्यापेक्षा जास्त अमेंडमेंट केवळ 3 वर्षामध्ये GST मध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर ते यशस्वी झालं असं यांचं म्हणणं असेल तर यांना लखला. त्यांनी खूप सांगितलं इंडस्ट्री आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहे, पण सगळा बिझनेस चायना आणि अमेरिकेच्या ट्रेड वॉर मध्ये सगळा बिझनेस हा व्हिएतनाम आणि बांगलादेशकडे गेला. आणि आपण आता GDP जो आपला ग्रोथ जो आहे तो आता बांगलादेशच्या खाली गेलेला आहे. त्यामुळं एवढे सगळ्या गोष्टी समोर असताना जी भूमिका अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केलं पाहिजे, जे मोठे मोठे अर्थतज्ञ सांगत आहेत की डिमांड वाढवण्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे, ते सोडून सातत्याने कुठले तरी भावनात्मक मुद्दे घ्यायचे, अशा पद्धतीचंच काम जे आहे ते बेजबाबदारपणे सरकार करत आहे. आणि काल उद्धव ठाकरेंनी बरोबर बोलले
की जगाला कोरोनाने छळलेला आहे, पण अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सरकार कसे पाडता येतील तो प्रयत्न आहे. आणि मग जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न असेल तर तो युपी मध्ये आहे सगळ्यात जास्त. नक्कीच अशा प्रकारचं राजकारण हे आपल्या देशात तरी खपवून घेतलं जाणार नाही. अजित अभ्यंकरजी एका वाक्यात, वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राबद्दल अजितजी एका वाक्यात, एका वाक्यात सांगायचं म्हणजे असं की या मोदी सरकारची आणि संघ परिवाराची नीती केंद्रामध्ये अत्यंत हुकुमशाही पद्धतीचं सरकार आणून राज्यांचे स्वायत्ततेचे जे काही घटनात्मक अधिकार आहेत ते कॉर्नर करून टाकायचे. आणि हा एक मुद्दा. आणि दुसरा फक्त मगाशी एक थोडं काय मला तर्कशास्त्र सगळ्यांनाच कळतं तेवढंच मलाही कळतं. जर उद्धव ठाकरे जीएसटी आणला त्यावेळेचे जर त्याला त्यांची संमती असेल तर पुढच्या 3 वर्षात मोदी सरकारने जो त्याचा मेस केला ते त्याला पार्टी कसं काय होता तो काय लॉजिक काय मला काय कळतच नाही. निश्चितच आपली वेळ संपलेली. विनायक आंबेकरजी, दरी कमी करण्यासाठी काय करणार? त्यांचा अर्थमंत्री नव्हताच. जीएसटी विनायकजी दरी कमी करण्यासाठी काय करणार? सुनीलजी थांबा. विनायकजी, आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश असेल, ओरिसा असेल, अशा अनेक राज्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. काही राज्य अशी आहेत. मी राज्याविषयी विचारतोय, दरी कमी करण्यासाठी काय करणार आहात? इतर राज्यांशी मला घेणं देणं नाही. आपली वेळ जी आहे ती खरंच संपत आलेली आहे. धन्यवाद सुनील कदमजी, धन्यवाद विनायक आंबेकरजी, धन्यवाद अतुलजी आणि धन्यवाद अजितजी. आपण या चर्चेमध्ये सामील झालात आणि या संदर्भातली सखोल चर्चा घडवून आणली. त्यासाठी वेळ मर्यादेमुळे मात्र आज या लोकशाही विशेषमध्ये इथेच थांबावं लागतंय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.